नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत दही पुरी किंवा पाकातील पुरी। पुरी हा पारंपरिक पदार्थ आहे। जेव्हा आपल्याला जिलेबी वगैरे खायची इच्छा झाली तर लगेच आपण हा पदार्थ बनवू शकतो। हा आपण गव्हाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून सुद्धा बनवू शकतो, परंतु गव्हाच्या पिठाने बनवलेला पदार्थ अधिक चांगला होतो, त्यामुळे आपण गव्हाच्या पिठाचे बनवलेले आहे। आपण ज्याप्रमाणे जिलेबी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या पुऱ्यासुद्धा बनवून घ्यायच्या आहेत। चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे घेतला आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 3 ते 4 चम्मच रवा आणि 1 वाटी दही। सर्वात अगोदर आपण पीठ मळून घेऊ। त्यासाठी मी एका बाउलमध्ये पीठ काढून घेत आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ पण घालून घ्यायचं आहे, अगदी थोडे। आणि आपल्याला यामध्ये थोडं गरम तेल पण घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे पुरी छान कुरकुरीत बनते। आपल्याला यामध्ये दही घालून पीठ मळून घ्यायचं आहे। जसं लागेल तसं आपण यामध्ये दही घालू। यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, सर्व पीठ आपल्याला दहीमध्येच मळून घ्यायचं आहे। आणि दही आंबट असायला हवी, त्यामुळे पुऱ्या छान आंबट गोड तयार होतात। थोडं दही घालून आपण कणिक मळून घेऊ छान। तुम्ही यामध्ये गव्हाच्या पिठाऐवजी रवासुद्धा वापरू शकता। रवा म्हणते मी, मैदा आणि रवा पण वापरू शकता। अशा प्रकारे आपल्याला छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। इथे आपलं पीठ आता तयार झालेलं आहे। आपण यावर झाकून आपण याला 10 मिनिट ठेवून देणार आहोत। आपलं पीठ मळत आहे तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथे पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। यामध्ये मी आता 1 वाटी पाणी घालणार आहे। पाऊण वाटी साखर घेतली, त्यासाठी 1 वाटी पाणी। आपण याला छान फिरवून घेऊ। आपण यामध्ये थोडीशी वेलची पूड आणि जायपूड घालून घेऊ आणि थोड्या केसर काड्या आणि थोडे बदामचे आणि पिस्त्याचे काप घालून घेऊ। आपल्याला पाक जास्त कडक करायचा नाही, आपण जिलेबीला पाक करतो त्याप्रमाणे आपल्याला पाक करायचा आहे। एकतार येईल अशा प्रकारे आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। बघा, अशा प्रकारे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। आता आपला पाक इथे तयार झालेला आहे। आता आपण पुऱ्या बनवण्यास सुरुवात। पुऱ्यासाठी लागणारं पीठ इथे तयार झालेलं आहे। आपण आता सर्व पिठाचे असे गोळे तयार करून घेऊ। सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि मग आपण याच्या पुऱ्या लाटायला सुरुवात करू। इथे पोळपाटाला तेल लावून घेतलेलं आहे। आपल्याला अशा प्रकारे आता याची पुरी लाटून घ्यायची आहे। मला जे एवढी हवी असेल ते पुरी लाटू शकता, छोटी मोठी। अशा प्रकारे आपली पुरी इथे लाटून झालेली आहे। आपण अशा प्रकारे याला वाटीच्या साहाय्याने किंवा ग्लासच्या साहाय्याने आकार देऊ। बघा, आपली पुरी अशी लाटून झाली आहे। आपण दुसरी पुरीसुद्धा अशाच प्रकारे लाटून घेऊ। हे बघा, मी दुसरीसुद्धा पुरी अशी लाटून घेत आहे। आपल्याला पुरी ही जास्त पातळ किंवा जास्त जाड पण लाटायची नाही।
मध्यम आकाराची पुरी लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या बनवून घेऊ. छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या तुम्ही बनवू शकता. बघा आपल्या सर्व पुऱ्या इथे लाटून झालेल्या आहे. साधारणतः 1 वाटीपासून आपल्याला इथे 30 ते 40 पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण पुरी तळायला सुरुवात करू. आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये पुरी घालून घेऊ. अशा प्रकारे 2-3 पुऱ्या आपण एका वेळेस तेलामध्ये घालून घेऊ. बघा अशा प्रकारे आपल्या पुऱ्या इथे छान फुलल्या जातात. आपल्या पुऱ्या इथे छान आता झालेल्या आहेत. आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ. पुन्हा आपण यामध्ये पुरी घालून घेऊ. अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ. आपण पुऱ्या आपण काढून घेऊ. आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि आपला पाक पण इथे थोडासा कोमट झालेला आहे. आता आपण या पुरी यामध्ये घालून घेऊ. पुरी यामध्ये घालायची आणि लगेच काढून घ्यायची आहे. आपल्याला पाकातून लगेच काढायची आहे. बघा अशा प्रकारे लगेच आपण ही पुरी काढून घेऊ. असं लगेच टाकलं की लगेच काढायचं. अशा प्रकारे पटकन काढून घ्यायची आहे. आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत अशा मस्त दही पुऱ्या किंवा पाकातील पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्या